नमस्ते, मी हेमा. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी चिकन मसाला कसा करते ते तुम्हाला सांगते. तर त्याच्यासाठी मी 3 कांदे, 3 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या एकदम बारीक चॉप करून घेतल्या होत्या. आता हे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. त्याच्यासाठी मी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद आणि अर्धा लिंबाचा रस त्याच्यामध्ये घातला आणि 1 चमचा तेल घातलं आहे. आणि आता ते सगळं आपण मॅगिनेट करून घेऊया. आता हे मी सगळं मॅगिनेट केलं आणि झाकून आपण असंच 15 मिनटं ठेवून देऊया. आता एका दुसऱ्या पॅनमध्ये मी तेल घातलं आणि त्याच्यामध्ये हे मॅगिनेट करायला ठेवलेलं चिकन होतं ते त्याच्यामध्ये घालून आपण आता परतून घेणार आहोत. तर ही स्टेप तुम्ही जर तुम्हाला करायची नसेल तर नाही केलात तरीसुद्धा चालणार आहे. नंतर मी पॅन तापत ठेवलं, त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि तेजपत्ता टाकला आणि बारीक चिरलेला कांदा आणि मिरची आपण त्याच्यामध्ये घालून भाजून घेऊया. कांदा ब्राऊन रंगाचा होईपर्यंत आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा. बघा आता कांदा आपला ब्राऊन रंगाचा झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकते आणि तीसुद्धा भाजून घेते. आलं लसूण पेस्ट भाजेपर्यंत आपल्याला ते ढवळत राहायचं आहे. आता तेही भाजली. मग आता त्याच्यामध्ये हे 3 बारीक चिरलेले टोमॅटो आपण टाकू आणि अर्धा चमचा मीठ टाकून आपण ते परतवून घेऊया आणि झाकण ठेवून टोमॅटो शिजवून घेऊया. आता आपला टोमॅटो हा शिजला आहे. आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 3 चमचा मालवणी मसाला आणि पाव चमचा हळद टाकून ते परतवून घेते याप्रमाणे. आता त्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकते अर्धा चमचा आणि आपण हे चिकन जे परतून घेतलं होतं ना, ते चिकन त्याच्यामध्ये घालणार आहोत. तर तुम्ही जर चिकन नाही परतलं तर ह्या स्टेजला तुम्ही तुमचं ते मॅगिनेट करून ठेवलेलं चिकन ह्याच्यामध्ये परतवून घ्यायचं. आणि आता त्याच्यामध्ये मी एक छोटा पेला पाणी घातलं आहे आणि ते सगळं ढवळून आता ते चिकन आपण मीडियम गॅसवरती 10 मिनटं शिजवून घेऊया. हे बघा आता 10 मिनटांनी ते मी परतवून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये मी एक छोटाच पेला भरून दही घातलं आहे. साधारण 100 ग्रॅम ते दही आहे. तर दही घालताना गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे आणि दही घालून ते असं परतवून घ्यायचं आणि मग झाकण ठेवून आता आपण ते शिजवून घेऊया. बघा किती छान रंग पण आला आहे, छान दिसतं आहे. तर हे आपलं छान चिकन तयार झालं आहे. तर आता ते आपण पुन्हा एकदा ढवळून घेऊ आणि सर्व करूया आता. तर चिकनसोबत मी भाकरी केली होती आणि सोलकढीसुद्धा केली होती आणि कांदा पण ठेवला आहे. आणि अशा प्रकारे आपला चिकन मसाला तयार झाला. थँक्यू.